अशा पद्धतीने विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत आमची यात्रा सफल झाली। हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला चाललेलो आहे। आम्ही घरातून साधारण 9 वाजता निघालो आणि पंढरपूर नाक्यावर अर्धा तास वाट बघितल्यानंतर फायनली 9:30 वाजता आमची बस आली। 1 तासभरचा प्रवास केल्यानंतर आम्हाला आता खिडकीतून मंदिर दिसू लागलं होतं। आम्ही सरळ डायरेक्ट स्टँडवरती गेलो। स्टँडपासून विठ्ठल मंदिराचं अंतर हे सुमारे 2 किलोमीटर आहे। आम्ही ठरवलं आम्ही पायी चालत जाणार आणि आम्ही दोघी पायी चालत जाण्याचा आनंद घेतला। समोर बघतोय तर काय विठ्ठल मंदिराचा कळस दिसून येत आहे आणि मनाला खूप भारी वाटलं। फायनली आम्ही विठ्ठल मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहे आणि तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता। विठ्ठल मंदिराच्या जवळ खूप सारी छोटी मोठी दुकानं आहेत। लहान मुलांसाठी आकर्षक अशी खेळण्याची दुकानं, प्रसादाचं दुकान आणि इथे तुम्ही गर्दी तर बघू शकता। इथे वारकरी खूप सारे वारकरी येतात आणि विठ्ठलाच्या सुंदर सुंदर लहान मूर्त्या, छोट्या मूर्त्या आणि आकर्षक अशी विठ्ठलासाठी प्रसादाची दुकानं, 1 नंबर दुकानं। मला तर बघून इतकं प्रसन्न वाटलं ना, तुम्ही इथे येऊन तुम्ही नक्की आनंद घेऊ शकता। थोडं पुढं चालत गेल्यानंतर तिथल्या काकांनी आमच्या डोक्यावरती विठ्ठलाचा गंध लावला। हा गंध आपण सहसा लावत नाही, फक्त धार्मिक स्थळी गेल्यावरच लावतो आणि हा गंध लावल्यानंतर मनात अशी एकदमच अशी चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा येते। त्यामुळे मला खूप भारी वाटलं हा गंध लावून। आणि इथल्या विठ्ठलाच्या मूर्ती इतक्या सुंदर होत्या, माझी त्या मूर्तींच्या वरून माझी नजरच हटत नव्हती। आम्ही पाठीमागच्या साईडने आल्यामुळे विठ्ठलाच्या पश्चिम दरवाजाजवळ येऊन थांबलो। आता आम्ही मंदिराला वळसा घालून विठ्ठलाच्या पूर्व दरवाजाजवळ जाणार आहोत। ही समोर 4 मजली उंच असं दर्शन मंडप दिसतोय। ह्या मंडपातूनच विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। त्याचबरोबर ह्याच्या शेजारी जे तुम्हाला सुंदर, आकर्षक, कोरीव, रेखीव जे काही मंदिर दिसतंय हेच विठ्ठलाचं मंदिर आहे। मंदिराची समोरची बाजू आहे आणि डाव्या साईडला लॉकर, मोबाईल ठेवण्यासाठी किंवा आपलं जे काही मौल्यवान साहित्य आहे ते ठेवण्यासाठी लॉकर आहेत। देणगी कक्ष आहे। विठ्ठल मंदिर हे खूप पवित्र मानलं जाते। ते खूप लांबून लांबून भक्त येतात। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातच काही असे आपले कलाकार असतात। हे दादा बोलले तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती काढून दाखवतो हातावर टॅटू। तर आम्ही बोललो ठीक आहे, पण बघा ना तुम्ही, ह्यांनी फक्त विठ्ठलाच्या मूर्ती किती छान काढली आहे। म्हणजे कला काय काय असू शकतात माणसाकडं। टॅटू बघून माझी बहीण खूप खुश झाली। ह्याच्यानंतर आम्ही ठरवलं विठ्ठलाचं चरण दर्शन नाही घ्यायचं, मुख दर्शन घ्यायचं, कारण चरण दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागणार होता। आणि ही विठ्ठलाच्या शेजारी जे मंदिर आहे ती संत नामदेव पायरी आहे। इथे पहिल्यांदा सर्वजण माथा टेकतात आणि त्याच्यानंतरच विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा प्रवास चालू होतो। मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला काय विठ्ठल मंदिराचं तिथलं शूटिंग घेता आलं नाही, पण आमचं विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आम्ही खूप खुश होतो। तर आता आम्ही ठरवलं की चंद्रभागा नदीकडे जायचं आणि आमचा पायी चालण्याचा मार्ग चालू झाला। समोर रस्त्यात भाविक विठ्ठलाचा गजर करत होते, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आणि चंद्रभागा नदीकडे जाण्याच्या आधी आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही दोघींनी ठरवलं काहीतरी आपण पेटपूजा करूया। त्यासाठी आम्ही एका गाड्यावरती आलो। त्या ठिकाणी माझ्या बहिणीने घेतली पावभाजी आणि मी घेतली चायनीज भेळ। पोटभर खाल्ल्यानंतर आता आम्ही ठरवलं की आता चंद्रभागेकडे जायचं। विठ्ठल मंदिराच्या समोरून सरळ 1 किलोमीटर चालत आल्यानंतर इथे पायऱ्यांवरून खाली उतरून आपण चंद्रभागेचं एक सुंदर दृश्य बघू शकता। जेव्हा चंद्रभागा नदी भरपूर भरलेली असते तेव्हा ह्या पायऱ्यावरून खाली जाण्यासाठी बिलकुल अलाउड नसतं। ह्या पायऱ्यांपर्यंत चंद्रभागा नदीचं पाणी येतं। दुपारी भरपूर ऊन होतं आणि आम्ही चालून खूप थकलो होतो, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी ठरवलं की आपण थंडगार उसाचा रस, कडक कडक उन्हात थंडगार उसाचा रस पिला आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा आली। त्याच्यानंतर आता आम्ही दोघी चंद्रभागा नदीमध्ये गेलो। हे समोर जे दिसते तुम्हाला हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे, जे की विठ्ठल मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे। ते बोलतात ना, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी। ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पूजा देखील होतात। आता हे मला एक्झॅक्ट माहीत नाही कसली पूजा आहे, पण विठ्ठल मंदिराच्या ह्या साईडमधून त्या साईडला जाण्यासाठी किंवा बोटीत फिरण्यासाठी, बोटींचा पाण्याचा आनंद घेण्यासाठी देखील येथे खूप साऱ्या बोटी आहेत। तर तुम्ही पैसे पेड करून त्या बोटींचा आनंद घेऊ शकता। आणि आम्ही इथे थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आमचा प्रवास खतम झाला। शेवटी विठ्ठलाचा जयघोष केला, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आणि विठ्ठल मंदिराला टाटा बाय बाय करत आम्ही आमचा परतीचा प्रवास धरला। कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? मला